चिंतित करूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि पहिले प्रभूचं एक वचन रोमकरास पत्र 12:2 मध्ये प्रभू संत पौल आपणा सांगत आहे की तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका. संत पौल आपल्या सर्वांना म्हणत आहे तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका. हा जो जग आहे प्रिय बंधू भगिनींनो, ज्या जगामध्ये आपण राहत आहोत, तर आपण आपला असं एक सवय असू शकते आणि आपण आपल्या असं होऊ शकतो की आपण या युगाबरोबर, कारण आपण जगामध्ये वावरत असतो, तर जगामध्ये जसं चालतं तसं आपण सुद्धा बनण्याचा प्रयत्न करतो की आपण त्यांच्याबरोबर आपण मॅच होऊ शकू, नाही तर आपण थोडे वेगळे दिसू. परंतु संत पौल इकडे आपणास सांगत आहे तुम्ही रोमकरास 12:2 मध्ये ऐका, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. म्हणजेच तुम्ही या जगातल्या लोकांसमान बनू नका, तुम्ही वेगळे असा. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, स्वतःचे रूपांतर होऊ द्या. तुम्ही बदलत जा, म्हणजे तुम्ही देवाची जी इच्छा आहे ते तुम्ही समजू शकाल. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण या जगामध्ये आहोत. देवाने आपल्याला विशिष्ट निवडलेला आहे. आपण देवाचे आहोत, आपण परमेश्वराचे निवडलेली प्रजा आहोत, देवाचे आपण लोक आहोत आणि आपण वेगळे असायला पाहिजे. आणि एक दिवस हा जो महिना आहे नोव्हेंबरचा महिना, आपण त्याची सुरुवात केली सर्व संतांचा दिन साजरा करून. सर्व संतांचा दिवस, सर्व संत जे आपल्या पुढे होऊन गेलेले आहेत त्यांची आपण आठवण केलेली आहे, त्यांची मध्यस्थी आपण मागत आहोत आणि आपण त्यांच्या समान बनण्याचा, म्हणजेच त्यांच्या पावलावर आपण सुद्धा चालावे, हे ख्रिस्त सभेची इच्छा आहे. म्हणून आपल्या सर्व संतांचा दिवस आपण साजरा करत असतो. आणि त्याच्यानंतर दुसरा दिवस म्हणजे जे पण आपले पुढे आपले बंधू भगिनी, भाऊ बहीण जे पुढे गेलेले आहेत त्यांची आपण आठवण करतो, त्यांचं आपण स्मरण करतो. सर्व मृत लोकांचं दिवस आपण साजरे करतो, आपण म्हणजे त्यांची आठवण करतो आणि त्यांच्यासाठी विशेष आपण प्रार्थना करतो. तर आणि हा संपूर्ण महिना आपण त्यांच्यासाठी विशेष आपण प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया. आणि एक दिवस येणार आहे की आपण सुद्धा, आपण इकडे 2 नोव्हेंबरला ना एक रिकामी आपण ती पेटी ठेवली होती, कॉफिन ना, आणि एक दिवस आपण सर्वजण आपली सुद्धा तिथे आपण विश्रांती घेणार आहोत. आपण सर्वजण इकडे कोण असा नाही जो कधी त्याचा अंत होणार नाही, शेवट होणार नाही. आपण सर्वजण एक दिवस आपण सुद्धा मरणार, सर्वांबरोबर ते होणार आहे आणि आपण त्याची सुद्धा आठवण केली पाहिजे. कालच्या मिसामध्ये कालचं जे पहिलं वाचन होतं रोमकरास पत्र, त्यामध्ये कालचं तिथे संत पौल जे आपण पहिला वचन जे ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये संत पौल म्हणतो आपणा सर्वांना प्रभू येशूच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आपणा सर्वांना, आणि प्रत्येकाला आपला जीवनाचा हिशेब द्यावा लागणार आहे. एक दिवस सर्वांना आपण एक दिवस आपला शेवट होईल आणि आपणा सर्वांना प्रभू येशूच्या समोर उभा राहावं लागणार आहे आणि न्यायासनासमोर तिथे प्रभू येशू ते न्याय करणार आहेत. परंतु त्याची तयारी म्हणून मी माझं जीवन कसं जगत आहे,
हाऊ एम आय लिव्हिंग माय लाईफ? मी या जगाच्या समरूप होऊन जीवन जगत आहे की एका वेगळ्या प्रकारचं जीवन मी जगत आहे? प्रिय बंधूंनो, आज आपण याकोबाच्या पत्रामधून एक आपणासमोर दोन प्रकारचं जीवन मांडण्यात आलेलं आहे. आपण निवडायचं आहे मी कोणत्या प्रकारचं जीवन मी जगणार आहे, मी जगत आहे. दोन प्रकारची बुद्धी, दोन प्रकारचं ज्ञान, दोन प्रकारचं शहाणपण आपणासमोर मांडण्यात आलेलं आहे. आणि मी कोणत्या प्रकारे जीवन जगत आहे, तर ते लिहिलेलं आहे याकोबाचे पत्र अध्याय 3 आणि ओळी 13 ते 17. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? संत याकोब आपल्याला प्रश्न विचारत आहे, तुमच्यामध्ये ज्ञानी लोक कोण आहेत व समंजस कोण आहे? जर कोणी आहे तर त्यांनी ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्तेविरुद्ध लबाडी करू नका. तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याचे विरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, हे वरून उतरत नाही, हे खालचं आहे, जगाचं आहे. ते आहे ऐहिक, इंद्रियजन्य व सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. प्रिय बंधूंनो, आपल्याकडे दोन प्रकारचं ज्ञान इकडे सांगण्यात आलेलं आहे. एक प्रकारचं जे वरून येतो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहणार आहोत. परंतु दुसरं ज्ञान आहे जे या जगामध्ये चालतं आणि त्याचे दोन वैशिष्ट्य आहेत. म्हणजे जर आपण एक सिक्का घेतला, एक कॉइन घेतला तर त्याची दोन बाजू असतात. एक कोणता तरी कॉइन जे असतो, एक सिक्का असतो, त्याचे दोन बाजू असतात. आणि जगाचं ज्ञान कसं आहे तर एकीकडे काय आहे? मत्सर, एन्वी, दुसऱ्यांना पाहणे. ते भागात कसे, म्हणजे जगामध्ये असं चालतं की त्यांच्याकडे आपण बघतो, इतरांकडे बघतो, आपली नजर विशेष करून दुसऱ्यांकडे असते की ते काय करतात आणि मग आपल्याला कुठेतरी आपल्याला मत्सर आपल्यामध्ये निर्माण होतो. आपल्याला वाईट वाटतं की माझ्याकडे ते नाही, मला सुद्धा ते पाहिजे, मला सुद्धा हे पाहिजे, नाहीतर आपल्याला कुठेतरी कमी असा वाटत असतो. आणि दुसरं कॉइनची दुसरी बाजू आहे, ते म्हणतात स्वार्थीपणाचं जीवन. तट मांडण्या इकडे सांगितलेलं आहे. कारण जेथे मत्सर आणि दुसरी गोष्ट तट पाडण्याचा स्वभाव म्हणजेच स्वार्थीपणा जेथे आहे तेथे अशा माणसाच्या जीवनामध्ये, अशा लोकांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे की तिथे सर्व अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. आणि हा ज्ञान आहे ऐहिक, इंद्रियजन्य व सैतानाकडले आहे. प्रिय बंधू भगिनींनो, एन्वी म्हणजेच मत्सर आणि स्वार्थीपणा, या जगामध्ये सर्व काही स्वार्थ हा जोपर्यंत आपल्याला वरचा ज्ञान मिळत नाही, वरून आपल्याला कृपा होत नाही, आपण सर्वजण असंच जीवन जगत आहोत. परंतु वरून येणारा ज्ञान, हे ज्ञान मानवाकडून उत्पन्न होत नाही. हे वरून येणारा म्हणजे येशूकडून येणारा ज्ञान, पवित्र आत्म्याकडून येणारी बुद्धी, पवित्र आत्म्याची
चा शहाणपण आपल्याला हे हवा आहे. आणि पवित्र आत्माकडून येणारा ज्ञान कसा आहे ते सुद्धा मी आता वाचत आहे. वरून येणारे ज्ञान कसे आहेत, त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहेत. ते म्हणजे असे आहेत, मुळात शुद्ध, त्याची सुरुवात होते मुळात शुद्ध, पुढे शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधूंनो, आपल्याला हा ज्ञान हवा आहे. जगाचा ज्ञान आपल्याला नको. आणि जगाचा ज्ञान तिथे सर्व प्रकारचा कुकर्म आहे, सर्व प्रकारचा वाईट तिथे आहे, एव्हरी टाईप ऑफ सिन. कारण जर आपल्यामध्ये वरून येणारा ज्ञान हे मी आत्मसात करत नाही, मला हे हवं नाही, जगाला हे नको, जगाला हे शुद्धपणा वगैरे हे नको, आणि हे जर त्यांना सांगितलं तर हे तुमच्याचकडे ठेवा, कारण यांनी आपली गाडी पुढे जाणार नाही. तर जगाचं कसं आहे, तर दोन गोष्टी आहे, एक तर मत्सर व स्वतःच मी माझं माझी इच्छा, मला पाहिजे, मला जास्त पाहिजे, स्वार्थीपणा, हा जगाची बुद्धी आहे. प्रिय बंधूंनो, आज आपण वरून येणारा जो शहाणपण आहे त्याच्याकडे आपण आपली नजर वळवूया आणि आपण प्रार्थना करूया की, कारण येथेच शांती आहे, याच्यामध्येच देवाची इच्छा आहे, याच्यामध्येच पूर्ण प्रभूची इच्छा आहे की आपल्यामध्ये हे असावं, कारण हेच खरं आहे, हेच सत्य आहे. हालेलुया, हालेलुया. वरून येणार शहाणपण, कमिंग फ्रॉम अबाव, वरून येणारा शहाणपण, हाच शहाणपण जे संतांमध्ये होता. त्यांना कळलं की आपल्याला कसं जीवन जगायचं आहे. तर पहिली वैशिष्ट्य त्याच्यामध्ये मुळात शुद्ध, एक शुद्धता असते. जे संत आहेत आणि जे वरून येणारा ज्ञान आहे त्याच्यामध्ये काय खास आहे, त्याच्यामध्ये काय विशिष्ट आहे की ज्यांच्यामध्ये हा ज्ञान आहे ते कशाला महत्व देतात, शुद्धतेला. शुद्ध, ज्या प्रकारे आपल्याला शुद्ध सगळं काही, शुद्ध घी हवं आहे, शुद्ध दूध हवं आहे, शुद्ध म्हणजे जे पण आहे आपल्याला त्याच्यामध्ये मिलावट नको. तर शुद्धता म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच मिलावट नाही, खरा, प्युअर. प्रभूला काय हवा आहे, एक असा हृदय बायबलमध्ये सांगितलेलं आहे की जे शुद्ध अंतकरणाचे आहेत, शुद्ध अंतकरणाचे आहेत, तेच देवाला पाहतील. हालेलुया. शुद्ध, त्याच्यामध्ये मिलावट नाही, म्हणजेच देवाला. आणि प्रभू आपल्याला काय सांगत आहे की लव्ह द लॉर्ड युअर गॉड, प्रभू परमेश्वरावर पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करा. पूर्ण म्हणजेच शुद्ध, वन गोल, पूर्ण. आणि आपल्याला हे निवडायचं आहे, मुळात शुद्ध म्हणजेच स्वार्थी महत्वाकांक्षेने प्रेरित असलेल्या सांसारिक ज्ञानापेक्षा वेगळे आहे. म्हणजेच आपण तो गाणं सुद्धा गात असतो, शुद्ध पवित्र गौरव देतो राजांच्या राज. आपण मस्तकी उंचामध्ये शुद्ध पवित्र गौरव, शुद्ध गौरव म्हणजेच खरा प्रभू मी तुझाच गौरव करतो. हे खऱ्या अंतकरणाने येत आहे, शुद्ध हृदयाने येत आहे. शुद्ध हृदयाने म्हणजेच त्याच्यामध्ये मिलावट नाही, खरोखर. कारण प्रभू यशाया संदेशामध्ये प्रभूने म्हटलेलं आहे, हे लोक आपले हात वर करतात, तोंडाने प्रार्थना करतात, परंतु त्यांचे हृदय दुसरंच कुठे आहेत. त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहेत, परंतु देव 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 माझं नाव घेत असतात. मला असे लोक नको आहेत. शुद्ध अंतकरणाचे ते लोक नाही. ते माझं नाव घेतात, परंतु हृदय माझ्यावर नाही, माझ्याकडे नाही. प्रभू काय शोधत आहे? प्रभू येत आहे मुळात शुद्ध हृदय शोधण्यासाठी. हालेलुया.
1 तिमोथेकारास 1:5 मध्ये लिहिलेला आहे की ताकीद देण्याचा हेतू, देवाच्या प्रत्येक शब्दाचा हेतू काय आहे. इकडे सांगितलेला आहे 1 तिमोथेकारास 1:5 मध्ये, ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. प्रीती कशी असायला पाहिजे, देवाला कशी प्रीती हवी आहे, ती म्हणजे शुद्ध अंतःकरणातून येणारी प्रीती. हालेलुया, हालेलुया. आपल्याला हे पाहायचं आहे की माझी प्रार्थना, माझी आराधना खरोखर स्वार्थी आहे का, की मला पाहिजे मिळालं तर आता देऊ नको. मी कशासाठी देवाच्या मागे मी येत आहे, शुद्ध अंतकरणाने मी येत आहे, की एक जगाचे दोन आपण बघितलेलं आहे. एक तर आहे स्वार्थीपणा, आपण पाहिलेला आहे की त्यांच्यामध्ये, आणि दुसरं म्हणजे मत्सर. सर्व काही स्वार्थ, याच्यामध्ये माझा स्वार्थ काय आहे, मला काय मिळणार, मी प्रेम करीन पण मला मिळणार काय, त्याच्यामध्ये काहीतरी एक स्वार्थी. देव एकच आहे, त्याला पण म्हणतो पवित्र. पवित्र कारण देव पवित्र आहे, त्याच्यामध्ये काहीच स्वार्थ नाही, त्याच्यामध्ये काहीच स्वार्थ नाही. तो फक्त देतो. हेतू की मला काय मिळेल, मी दिला तर मला काय मिळणार. त्याने आपला पुत्र अशासाठी नाही दिला की मी पुत्र देतो आता मला काही मिळणार नाही, त्याने दिलं की आपलं भलं व्हावं. तर हे शुद्ध अंतकरण आपल्याला हवं आहे. बोला हालेलुया, हालेलुया. तर सुरुवात होते वरून येणारं ज्ञान म्हणजेच शुद्ध. आपली प्रार्थना की प्रभू मला शुद्ध बनव, की मी खऱ्या अंतकरणाने मी तुला प्रेम करीन. जोब सारखा एकदा सैतान येतो आणि आपण एक संभाषण ऐकतो की जोब विषय सांगण्यात आलेला आहे की तो येतो आणि देवाबरोबर संभाषण करत असताना तो म्हणतो की जोब, फुकटची तुझी सेवा करत नाही, कारण तू त्याला आशीर्वाद दिलेला आहे ना, म्हणून तो तुझी सेवा करतो. मग देव म्हणतो असं नाही, तो खरोखर माझी सेवा करतो. मग सैतान काय करतो, तो सर्व त्याच्यावर, त्याच्या जे पण जोबचे आशीर्वाद त्याला मिळाले होते सर्वावर तो हल्ला करतो, आक्रमण करतो आणि सर्वांचा नाश करतो. तरी सुद्धा जोब जो आहे तो देवाला सोडत नाही, कारण तो मला काही मिळो की न मिळो, देवा मी तुझवर प्रेम करतो. त्याला म्हणतो पण शुद्ध अंतकरणाने देवावर प्रीती. बोला हालेलुया, हालेलुया. शुद्ध आणि प्रभूला असे लोक हवं आहेत. आणि हा वरून येणारा ज्ञान म्हणजे शुद्ध. पतीने पत्नीवर प्रेम कसा करावा, शुद्ध प्रेम. पत्नीने पतीवर कसा प्रेम करावा, शुद्ध प्रेम. ज्याच्यामध्ये जर काय स्वार्थ असला तर तिथेच आपण काहीतरी कमी होतो आणि तो खरा प्रेम नाही. खरा प्रेम म्हणजे शुद्ध अंतकरणाने, आणि देव एकटा शुद्ध आहे. आणि जर म्हणून त्याला म्हटलेलं आहे वरून येणारा ज्ञान, हा खाली मिळत नाही, लोकांमध्ये खाली नाही. त्याचं स्तोत्र कुठे आहे, वेर इज द सोर्स, गॉड. तिथूनच हा ज्ञान येतो, शुद्ध ज्ञान. बोला हालेलुया. दुसरी गोष्ट, शांतीप्रिय. मग त्यांच्या अशा माणसांमध्ये शुद्धता आणि मग शांतीप्रिय, पीस. ते एकमेकांबरोबर शांतीने राहू शकतात. त्यांच्यामध्ये तंटा, भांडण, मतभेद जरी असला तरी ते शांतीने राहू शकतात. वरून येणारे ज्ञान शांतीप्रिय आहे, म्हणजेच दैवी स्तोत्रापासून येणारे ज्ञान हे सुसंवाद वाढविते. सुसंवाद वाढविते, एकमेकांबरोबर चांगले संबंध राहू शकतात. जर आपण देवाकडून येणारा ज्ञान म्हणजेच हा आपल्याला जर हवा आहे तर सुसंवाद वाढविते. संघर्ष रहित आहे. प्रभू म्हटलेला, संत पौल लिहितो 1 थेसलोनिकरास 5:13 मध्ये, तुम्ही आपसात शांतीने राहा. परंतु आज शांतीने राहू शकतात का? नाही, शांतीने. कारण आपण स्वार्थी. ऑपोजिट काय आहे, सर्वांचं ऑपोजिट म्हणजे सर्वांचं प्रॉब्लेम काय आहे, ते आहे स्वार्थीपणा. जिथे स्वार्थ येतो तिथे शांतीने राहू शकत नाही. माझं काय, मला काय. आणि हा
खालचं जगाचं ज्ञान आहे, आणि ते म्हणजे स्वार्थीपणा. जर स्वार्थीपणा आपल्यामधून कमी होईल तर शांतीप्रिय वरून येणारं ज्ञान, तुम्ही आपसात शांतीने राहा. मार्क 9:50 मध्ये प्रभू येशू म्हणतो, तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा. हालेलुया. जिथे सैतान येतो तिथे तंटा येतो, जिथे स्वार्थ येतो तिथे फूट पडतो, जिथे पवित्र आत्मा येतो तिथे एकत्र येतात. पेंटेकॉस्टच्या दिवशी ते सगळे वेगवेगळे होते, परंतु पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, वरून आत्मा आला, तर ते एक झाले आणि त्यांच्यामध्ये सर्व समान आलं. की कोणी असं सांगितलंय हे माझं. बघा त्या बायबलमध्ये 2 अध्यायामध्ये सांगितलेले, कोणी असं सांगितलं नाही हे माझं आहे. सर्व सामूहिक होतं, हे आपलं आहे. जिथे पवित्र आत्मा निघतो, माझं, हे माझं, मी केलं, माझ्यामुळे हे झालं, ते स्वार्थ आहे. वरून येणारं ज्ञान शांतीप्रिय असतं. बोला हालेलुया. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये दिसतं, असे लोकांमध्ये ना एक सौम्यता असते. जेंटल, सौम्य, कठोर नाही, सौम्य. येशू कसा होता? तो सौम्य होता. मत्ते 11:19 मध्ये, मी मनाचा सौम्य व लीन आहे. आणि त्यामुळे येशूकडे सर्व लोक येऊ शकले, पापी सुद्धा येऊ शकली, कारण ही वॉज अप्रोचेबल. त्याच्याकडे लोक येऊ शकले. त्याने कोणाचा न्याय केला नाही. जे नम्र असतात ते न्याय करत नाही. तर पूर्ण नम्रता, एफिसकारास 4:2, पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. हालेलुया. पूर्ण नम्रता व सौम्यता. फिलिपिकरास 4:5 मध्ये लिहिलेलं आहे, तुमची सहनशीलता सर्वांना, म्हणजेच तुमची सौम्यता सर्वांना कळून येवो. बी जेंटल विथ वन अनदर, बी काइंड विथ वन अनदर. एकमेकांना सहन करून घ्या, एकमेकांना वागवून घ्या, एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. पण त्याच्यासाठी काय हवं आहे? त्याच्यासाठी हवं आहे सौम्यता. जे वरून येणारं ज्ञान म्हणजे, प्रभू मला अधिक सौम्य बनव. जगामध्ये काय, मला अधिक हार्ड असं बनव ना, की दुसऱ्यांच्या प्रती काही भावना नाही, हार्ड. परंतु प्रभू येशूचे माणसं म्हणजे कसे, त्यांच्यामध्ये एक सौम्यता. तो कसा होता? सौम्यता. बोला हालेलुया. त्यांच्यामध्ये. आणि मग पुढे समजूत होण्याजोगे, समजूतदारपणा, एकमेकांना समजण्याची त्यांना प्रेरणा मिळते. हे आहे वरून येणारं ज्ञान. नम्रता, सौम्यता आणि समजूतदारपणा. इंग्लिशमध्ये आहे विलिंग टू यील्ड. की मी जरी असं नाही म्हणणार की मी श्रेष्ठ आहे, मला जास्त माहित आहे. नाही, मी त्याच्याकडून सुद्धा शिकण्यास तयार आहे. इतरांकडून सुद्धा मी शिकण्यास तयार आहे. याचा अर्थ की खरे ईश्वरी ज्ञान हट्टी नसते. असंच झालं पाहिजे. काही लोक असे असतात ते हट्टी असतात, नाही असंच झालं पाहिजे, मी असंच करत होतो, असंच झालं पाहिजे, घरामध्ये असंच चाललेलं आहे, असंच होणार. काहीतरी नवीन घेण्यासाठी आपण तयार आहोत का? जर आपण आपल्यामध्ये जर ही भावना जर नसली, इफ आय एम नॉट विलिंग टू चेंज, आय विल बी चेंज्ड. जर मी बदलण्यासाठी तयार नाही, मलाच लोक बदलून टाकणार. तर वरून येणारा ज्ञान कसं असतं की ते समजण्यासाठी, इतरांच्या भावना समजण्यासाठी, प्रेम करण्यामध्ये आपल्याला हे आवश्यक आहे. ते म्हणजे समजून घेण्यासाठी. याचा अर्थ असा की ईश्वरी ज्ञान हट्टी नसते, ते तर्क करण्यास खुले असते, इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्यास तयार असते, इतरांचे ऐकण्याची आणि त्यांच्या अधीन राहण्यास ते तयार असते. हालेलुया. आणि याची गरज आपल्याला लग्न संस्कारामध्ये खूप आहे. कारण पौलाने सांगितलेलं आहे, एकमेकांच्या अधीन राहा. पतींनो पत्नीच्या अधीन राहा, पत्नींनो पतीच्या अधीन राहा. आणि हे आहे वरून येणारं ज्ञान. जगाचा ज्ञान काय, मी कशाला तुझ्या अधीन राहू,
मी कशाला अधीन राहू, हाच कराय, हट्टपणा असाच असला पाहिजे, असाच घर चालला पाहिजे, असाच चालला पाहिजे. आपण दुसऱ्याची बाजू समजण्यासाठी आपण तयार करत नसतो, कारण हे जगाचं आहे. जगाचं भावना कशी आहे की असंच असला पाहिजे. परंतु वरून येणारा शहाणपण, प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला ते पाहिजे. एक चांगलं घरामध्ये सुख पाहिजे, शांती पाहिजे, आणि एकमेकांबरोबर प्रीतीने राहायचं असेल तर समजूत होण्याजोगे हे जे वरून येणारा ज्ञान, हे आपल्याला हवं आहे. त्यांच्या अधीन राहण्यासाठी, एकमेकांच्या अधीन राहण्यासाठी ते तयार असतात. हालेलुया. मी माझं घमंड, माझं गर्विष्ठपणा आणि माझा हट्ट धरून बसलेलो आहे का, की मी अधीन राहण्यात, की जरी तो माझ्यापेक्षा तो नवीन आहे, माझ्यापेक्षा तो कमी आहे, माझ्यापेक्षा तो छोटा आहे, मी त्याच्या अधीन राहून त्याची बाजू समजून की तो बोलतो तो बरोबर आहे, ते करेक्ट आहे, परंतु मला माझा अहंकार आहे, मीपणा आहे, ते कमी करून मग मी शांतीने राहू शकेन. पुढे अशा वरून येणाऱ्या ज्ञानचे दुसरं वैशिष्ट्य काय आहे, ते दया यांनी पूर्ण असतात. वरून येणारं ज्ञान काय आहे, दयेने भरलेले असतात. त्यांचं हृदय असतं, त्याच्यामध्ये कळवळा असतो. दयेने भरलेले, एकमेकांवर ते दया करतात. दैवी ज्ञान दयाळू, क्षमाशील आणि दयेने भरलेले असते. क्षमाशील, इतरांचे अपराध क्षमा करण्यास ते तयार असतात. खालून येणारा ज्ञान कसा असतो, मी माफ करणार नाही, त्यांनी असं असं केलेलं आहे, मी क्षमा करणारच नाही. ते जगाचं ज्ञान आणि जगाचा न्याय. वरून येणारा ज्ञान काय आहे, दयेने भरलेले. एक दया येते आपल्यामध्ये प्रिय बंधू भगिनींनो, आणि हीच दया मदर तेरेसा मध्ये होती, आणि तिला इतरांचा कळवळा आला, तिने काहीतरी केलं. राणी मरिया, तिच्यावर जे छळ झालं तरी तिने क्षमा केली. सेंट रिझर्व लिझियो त्यांनी असे केवढे संत ज्यांच्यावर छळ झाला त्यांनी क्षमा केली. स्टीफानवर दगडमार करण्यात आला, त्याने दयेच्या नजरेने पाहिलं आणि मरणापूर्वी तो बोला, हे बाप्पा त्यांना क्षमा कर. दयेने भरलेले. हालेलुया. हा आहे जगाचा नाही, वरून येणारा ज्ञान. वरून येणारा ज्ञान म्हणजेच त्याचा सोर्स काय आहे, प्रभू येशू, पवित्र आत्मा, तिथून येणारा. आणि हे माणसं, जरी आपण जगात असलो, जगाचे बनवू नका. की प्रभू, आपण प्रार्थनामध्ये मागितलं पाहिजे, प्रभू मला ना क्षमा करण्याचा हृदय दे, मला दयेचं हृदय दे. पुढे अपक्षपाती. अपक्षपाती याचा अर्थ असा की ते न्याय असतात, सुसंगत असते, आणि कोणत्याही एका व्यक्ती किंवा गटाबद्दल पक्षपात दाखवत नाही. ते तत्वाच्या वापरात सुसंगत असते, सर्वांना समान आदर, निष्पक्षतेने वागवते, आणि एखाद्या व्यक्तीच्या स्थिती, पार्श्वभूमी किंवा संपत्तीने प्रभावित होत नाही. हालेलुया. एकमेकांकडे समानतेने. अपक्षपाती, ज्याच्यामध्ये पक्षपात नाही, की ज्याच्यामध्ये माझा फायदा काय आहे, तेच लोक, त्यांना मी जास्त आदर देतो, आणि जे मला नाही, अपक्षपाती असतात. हे आहे. आणि शेवटी निर्धंब म्हणजेच विदाऊट हिपोक्रेसी. त्यांच्यामध्ये कोणताच देखावा नाही. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. देवावर मी प्रेम करतो परंतु बंधूचा द्वेष करतो, ते म्हणजे लबाड लोक. ते लबाडी नसतं, त्यांच्यामध्ये खरेपणा असते. हालेलुया. तर प्रिय बंधू, आज आपण जे ऐकलेलं आहे वरून येणारा ज्ञान, ते आपण कुठे आपल्याला वाचायला मिळेल, ते आहे याकोबाचे पत्र 3:13-17. तुम्ही घरी जाऊन ते वाचा, आणि त्याच्या एक जे पण वैशिष्ट्य आहे, हा ज्ञान, ही बुद्धी,
हे शहाणपण यांनी आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि पहिला त्याची सुरुवातच कशी होते? शुद्धता. टू बिकम प्युअर, प्युअर डिवोशन. आपल्यामध्ये आपल्याला कळत न कळत, आपल्याला माहिती नसेल की बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये सुद्धा एक खूप स्वार्थ भरलेला आहे. मला काय फायदा होणार जर मी हे केलं तर, मग मी ते करणार. परंतु माझ्या करण्याने दुसऱ्यांचा काय भला होईल ते आपण किती पाहतो. हालेलुया. आपण डोळे बंद करूया. आणि हा वरून येणारा शहाणपण जरी जगाच्या दृष्टिकोनाने याला महत्व नाही, परंतु प्रभू परमेश्वराच्या दृष्टिकोनाने हे अमूल्य आहे. हे ज्ञान, वरून येणारा ज्ञान, पुन्हा मी वाचत आहे, वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते. शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्धंब असे आहे. आपण प्रिय बंधू भगिनींनो, यांनी परिपूर्ण होऊया हे आपल्या सर्वांना हवं आहे. कारण हाच हे जगात नाही, म्हणून जगाचे आपण समरूप होऊ नका. प्रभू परमेश्वरा कडे आपण ही बुद्धी, हे ज्ञान, हे शहाणपण मागूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो आणि विशेष तुझ्या शब्दासाठी आम्ही आभार मानतो. बऱ्याच वेळेला आम्ही जगामध्ये राहून जगातले प्रकारे आम्ही जीवन जगतो. परंतु प्रभू तुझा शब्द म्हणत आहे की हे जगाचं जे ज्ञान आहे ते ऐहिक आहे, इंद्रियजन्य आहे व सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. अव्यवस्था, काहीच व्यवस्था नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये. प्रभू आम्हाला कृपा दे की आमच्या जीवनामध्ये एक शिस्त, व्यवस्था व वरून येणारा शहाणपण आम्हाला मिळावा. हीच प्रार्थना मी करतो प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण प्रभूला मोठ्याने टाळ्या वाजवूया आणि प्रभूला गौरव देऊया.